बस डेपोतून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। काही वेळ आधी आपल्याला काही व्हिडिओ आले, काही प्रतिक्रिया आल्या, काही लोकांनी आपल्याला फोन सुद्धा केले। एक बस परतवाड्यातून अमरावतीकडे जात होती। एसटी महामंडळचा हा भोंगळ कारनामा तुम्ही आता ऐका आणि पूर्ण पहा। एक बस इथून अमरावतीला जात होती ते आधी शिवशाही, तिला लाल कलर केला आणि ते साधी बस बनवली आणि ते वापरण्यात आली। आज याच्या आधी पाहिलं आपण की शिवशाही बस किती मोठ्या प्रमाणात भंगार झाल्या होत्या। त्याला रिफर्बिश केल्यानंतर आता तिले ते लाल कलर देऊन तिला असं म्हणजे 50-50 किलोमीटर 100 किलोमीटर प्रवास करण्यासाठी सोडून दिलं। काही प्रवाशांचे फोन आले, काही त्यामधली एक जे कंडक्टर आहे त्या बसमधली, तिची पण अपडेट आपण पाहिली आणि ऐकणार आता पुढे। आपल्यापाशी काही क्लिप आलेले आहेत, ते क्लिप पण तुम्ही पहा। आणि महत्वाचं म्हणजे एक जे तिथून जे एका लेडीजने आपल्याला कॉल केला होता की या बसमध्ये मी स्वतः वैयक्तिक बसलेली होती, त्यांची सुद्धा आपण फोनवरून रेकॉर्डिंग केलेली आहे, त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे, ते सुद्धा पहा। होऊन काय राहिलं की आपण पाहतो की डिजिटल इंडियाकडे आपला देश वळून राहिला। प्रधानमंत्री सुद्धा आपल्याला सांगतात की डिजिटल इंडिया, नया भारत, नवीन भारत या सगळ्या गोष्टी। पण इथं परिवहन मंत्रालयापासून म्हणा की आपल्या इथं जे महामंडळ आहे, एसटी महामंडळ, या ठिकाणी नवीन बसेस येत का नाही? जुन्याच बसेस काही खेड्यागावातही पाठवल्या जाते। कालच मी बातमी टाकली होती की ज्या ठिकाणी पाहिलं आपण की त्या बसचं जे स्टेअरिंग राहते ते स्टेअरिंगच खाली तुटून पडलं, म्हणजे स्टेअरिंग जे चालवायचं राहते तेच हातात आला आणि बाकीचा जो राऊंड आहे तो खाली पडला होता। आपण सकाळीच ते बातमी टाकली आणि आता पाहतो आपण की थोडक्यात प्रवासी बचावले। अंदाजित 48 प्रवासी त्या बसमध्ये असल्याची आपल्याला स्थानिक माहिती आणि थोडक्यात माहिती भेटलेली आहे। पूर्ण आढावा तुम्ही आता यानंतरच्या प्रतिक्रिया, त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर काय बोलले, त्यांची अपडेट काय होती त्यावेळेसची, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या बसमध्ये सिलेंडर सुद्धा नव्हतं। सिलेंडर, गॅस विझवण्यासाठी जे सिलेंडर लागते हर एक बसमध्ये, सिलेंडर होतं पण ते खाली होतं। त्या जिथं हे आग लागली, ती आग अशी लागली की एक 4 व्हीलर वाला समोरून येत होता, त्याने सांगितलं की बस थांबवा, समोरून आग लागलेली आहे, आग अशी उसळत होती। मग ते कशी तरी बस त्या वलगावच्या जवळपासच्या एका पेट्रोल पंप जवळ नेली। त्या ठिकाणी जेव्हा आग जास्त प्रमाणात पेट घेत होती, तर अशा वेळेला काही प्रवासी मागच्या दारातून उड्या मारल्या खाली। एक प्रवासी अशी आहे की त्या प्रवासीनं तिथून उडी मारली, परंतु तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याची आपल्याला माहिती आहे। आणि बाकी जेवढेही आता जखमी दुखापत झालेले जे प्रवासी होते त्यांना जिल्हा रुग्णालय अमरावती इरविन मध्ये या ठिकाणी भरती केलेलं आहे। आणि महत्वाचं त्या ठिकाणी त्या बसमध्ये सिलेंडर सुद्धा होतं पण ते खाली होतं। सुदैवाने त्या ठिकाणी जे पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपवर ते बस नेण्यात आली आणि त्या पेट्रोल पंपवरचे 4 सिलेंडरने ते पूर्ण आग विझवण्यात आली। तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला माहिती दिसणार आहे। आता झालेल्या थोड्या वेळ आधीच्या प्रकारामध्ये जे बस परतवाड्यावरून अमरावतीला चालली होती, तुम्ही त्यामध्ये कंडक्टर होत्या? हो. हा, तर कंडक्टर असताना काय नेमका प्रकार झाला? त्या गाडीला पेट घेतली असं लक्षात आलं थोडक्यात? तर आम्ही वलगावच्या समोर बुकिंग करून मी समोर आली, तर थोडं मला धुवा निघताना दिसला। तर मग मी म्हटलं चालकाला, आपला धुवा निघून राहिला, थोडंसं साईडनं गाडी घेऊन घ्या। लगेच त्यांनी साईडनं घेतली, लगेच तिथे आग दिसली। लगेच मी गेट उघडवलं आणि प्रवासी उतरवले आणि मागच्या गाडीतून सुद्धा पळत गेली आणि मागचं गेट उघडवलं आणि सर्व लोकांना बाहेर सुखरूप काढलं। तिच्यात एक लेडीज थोडंसं लागलं, तिला थोडीशी पडली ती, त्याच्यामुळे तिला थोडंसं लागलेलं आहे। हॅलो. हां, हॅलो. हा मॅडम, मला माहिती मिळाल्याप्रमाणे आपण जे बस आता परतवाड्यावरून अमरावतीकडे जात होती, त्या बसमध्ये आपण प्रवासी म्हणून होते। काय नेमका प्रकार घडला त्या ठिकाणी? हो, आज मी परतवाडा बस स्टँडवरून अमरावतीच्या बसमध्ये बसली होती। त्यानंतर आम्ही वलगावच्या समोर आमची बस आली। त्यानंतर बसमध्ये समोरच्या साईडला जेव्हा धूर निघाला, आग लागली, त्यानंतर आम्ही बसमधून सगळे प्रवासी एका साईडला बस थांबवली आणि सगळे प्रवासी सुखरूप उतरले। आम्ही मागच्या साईडची एक्झिट दाराने मागून उड्या टाकल्या, माझी मुलंसुद्धा सोबत होते। तर सगळे प्रवासी सुखरूप वाचले, पण बस अचानक पेट घेतल्यामुळे सगळे प्रवासी घाबरले होते। पेट घेण्याचं नेमकं कारण माहीत पडलं का? समोरच्या साईडलाच पार्किंग झाली होती असं आम्हाला समजलं। बरं, ठीक आहे, धन्यवाद मॅडम। हो, हो. थांबा 2 मिनिट आता।